नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रशिक मॅथ अकॅडमी या माझ्या युट्यूब चॅनलवर तुमचे अगदी मनापासून स्वागत करतो. तर दिनांक 24/11/2025 ला JEE आणि नीट च्या विद्यार्थ्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला बोलवण्यासाठी एक नोटिफिकेशन आलेलं आहे. ओके, 14/11/2025 ला नोटिफिकेशन आलं आहे. आज अपलोड झालं आहे. ठीक आहे. तर वेबसाईटवर ते एक दिवस आधीच टाकतात, पण अपलोड व्हायला जे आहे PDF थोडा टाइम लागतो. ओके, आज 15 तारीख, आज तर सरकारी सुट्टी आहे. ठीक आहे, 15 तारीख असल्यामुळे आज त्यांनी आज काही अपलोड केलेलं नसावं. ठीक आहे. तर हे कधीच आहे तर 14/11, एकच मिनिट, 14/11/2025 ला ही PDF त्यांनी अपलोड केली, जी आज 15 नोव्हेंबरला अपलोड झालेली आहे. तर ही JEE आणि नीटच्या रिझल्ट संबंधी होती. ठीक आहे. तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी विद्यार्थ्यांना बोलवण्यात आलेलं आहे. तर बार्टी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे मार्फत महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जातीतील मातंग व इतर तत्सम मांग, मातंग, मिनी मादिक, दखनी मांग, मांग म्हशी, मदारी गारुडी, राधे मांग, मांग गारुडी, मादगी व मादिगा या जाती वगळून उमेदवारांना बार्टी मार्फत सन 2025 ते 27 या वर्षाकरिता, येत्या 2025 ते 26 हवं होतं, नागपूर, पुणे, नाशिक, लातूर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर ठिकाणीसाठी JEE करिता प्रत्येकी 75 विद्यार्थी व नीट करिता किती तर 75 विभागनिहाय असे एकूण किती 1050 विद्यार्थ्यास प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने 25/6/2025 रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या प्राप्त ऑनलाईन माहितीच्या आधारे बार्टी मार्फत JEE नीट करिता तात्पुरती निवड यादी व प्रतीक्षा यादी 4 नोव्हेंबरला लावण्यात आलेली होती. 4/9/2025 ला काय तात्पुरता निवड यादी व प्रतीक्षा निवड यादी लावण्यात आलेली होती. ते कुठे? बार्टीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली होती. प्रसिद्ध करण्यात आलेल्या तात्पुरता निवड यादी व प्रतीक्षा यादीतील पुणे, मुंबई, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, लातूर, नागपूर व अमरावती या 7 विभागातील निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या मूळ कागदपत्राची तपासणी करण्यात आली. ठीक आहे. तर काय करण्यात आले? डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्यात आलेलं आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीच्या प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण घेण्यासाठी प्रशिक्षण केंद्र निवडीकरिता ऑनलाईन पोर्टलच्या माध्यमातून पसंतीक्रम नोंदवण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. ओके. तथापि तांत्रिक कारणास्तव विद्यार्थ्यांकडून पुन्हा एकदा ऑनलाईन पद्धतीने प्रशिक्षण केंद्र विकल्प मागवण्यात येणार आहे. म्हणजे आता ज्या विद्यार्थ्यांनी काय टेक्निकल प्रॉब्लेममुळे ज्या विद्यार्थ्यांना इन्स्टिट्यूट निवडता आली नाही, ठीक आहे, त्यांच्या मनाप्रमाणे इन्स्टिट्यूट निवडता आली नाही, आता ते विद्यार्थी काय करू शकतात तर आपल्या मनापसंतीक्रम देऊ शकतात. ठीक आहे. जसं तुम्हाला 1 नंबरवर नागपूरला ठेवायचं ते नागपूरवर ठेवू शकता, 2 नंबरवर तुम्हाला पुणेला ठेवायचं पुणेला ठेवू शकता. ठीक आहे. तुम्हाला जी इन्स्टिट्यूट हवी असेल, ज्या शहरात हवी असेल, ठीक आहे, तर त्या इन्स्टिट्यूटचा तुम्ही असा क्रम लावून ठेवू शकता. ठीक आहे. तुम्हाला जर इग्नाइट अकॅडमी पाहिजे असेल तर इग्नाइट अकॅडमी तुम्ही पहिल्या नंबरला ठेवू शकता, दुसऱ्या नंबरला जर दुसरी, त्या प्रिफरन्सनुसार तुम्हाला तुमचा जो पहिला क्रम राहील, पहिला किंवा दुसरा, याच्यामध्ये तुम्हाला इन्स्टिट्यूट मिळून जाईल. ओके. तर याकरिता विद्यार्थ्यांना रविवार दिनांक 16 नोव्हेंबर 2025 व सोमवार दिनांक 17 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 6 पर्यंत खाली दिलेल्या पत्त्यावर उपस्थित राहायचे आहे. तर आता जे पुणे मुंबईचे विद्यार्थी आहेत ते कुठे प्रेझेंट राहतील तर बार्टी येरवडा संकुल, कामर झोन IT पार्क अंतर्गत रोड, जेल रोड, येरवडा, पुणे, म्हणजे येरवड्याला तुम्हाला जायचं आहे. ठीक आहे. तर या संबंधी तुम्हाला जर चौकशी करायची असेल तर 95 52 52 62 88 या नंबरवरती तुम्ही कॉल करून विचारू शकता. ठीक आहे. त्यानंतर नागपूरसाठी तुम्हाला प्रेझेंट राहायचं आहे कुठं? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, अंबाझरी रोड, वसंत नगरला. ठीक आहे. तर मोबाईल क्रमांक किती दिला आहे? 90 96 68 79 15. ठीक आहे. या नंबरवरती तुम्ही कॉल करून त्यांना विचारू शकता. जे JEE आणि बार्टीचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी. ठीक आहे. ज्यांनी संस्था निवडली आहे त्यांना टेक्निकल इश्यू आला आहे, त्यांच्यासाठी ते काय तुम्हाला ऑफलाईनच्या पद्धतीने सुरू करून देतील. तर तुम्हाला कोणत्या दिवशी तर 17 नोव्हेंबर सोमवार 17 नोव्हेंबर आणि रविवार 16 नोव्हेंबर या दिवशी तुम्हाला तिथं 10 ते 6 या टाइम मध्ये प्रेझेंट राहायचं आहे, JEE आणि नीटवाले विद्यार्थी. ओके. त्याच्यानंतर नाशिकला कुठे तर क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले समानता प्रशिक्षण केंद्र बार्टी कार्यालय नाशिक येथे प्रेझेंट राहायचं आहे. मोबाईल क्रमांक इथे दिला आहे. ठीक आहे. अमरावतीला कुठे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, मालटेकडी, अमरावती इथे प्रेझेंट राहायचं आहे. किती? हा मोबाईल क्रमांक दिलेला आहे. त्याचप्रकारे मग लातूरला सुद्धा कुठं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, राजे शिवाजी, मोती नगर,
लातूर इथं प्रेझेंट राहायचं. ठीक आहे. भ्रमण क्रमांक म्हणजे संपर्क क्रमांक जो आहे तो दिलेला आहे त्यांनी. छत्रपती संभाजीनगरला सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, शिवाजी हायस्कूल जवळ, खोकडापुरात छत्रपती संभाजीनगर इथं बार्टी आणि JEE चे विद्यार्थी त्यांना प्रेझेंट राहायचं आहे. ठीक आहे. तर उपरोक्तपणे दिलेल्या पत्त्यावर विद्यार्थ्यांनी दिनांक 16 नोव्हेंबर ते 17 नोव्हेंबर रोजी हजर राहणे बंधनकारक आहे. ऑफलाईन पद्धतीने निवडलेल्या प्रशिक्षण केंद्रामार्फत प्रशिक्षण सुरू करण्यात येणार असल्याने उपस्थित काय बंधनकारक असेल. कोणत्याही स्वरूपात प्रशिक्षण केंद्र प्रशिक्षणाचे ठिकाण बदलून मिळणार नाही याची नोंद घ्यावी. ठीक आहे. आता ज्याला विद्यार्थ्याला जर प्रशिक्षण केंद्र बदलवायचं आहे ते 17 ते 16 नोव्हेंबर या दरम्यान जे दिले आहेत, कोणकोणते शहर दिले आहेत, तर आता तुम्ही आपल्या पसंतीक्रमानुसार पुणे मुंबई घेतले असाल, नागपूर घेतले असाल, नाशिक घेतले असाल. ठीक आहे. त्यानंतर मग काय अमरावती, लातूर आणि छत्रपती संभाजीनगर. तर अकॉर्डिंग टू दिस ज्या ज्या शहर आहेत त्या जे ऍड्रेस दिला तिथे तुम्ही प्रेझेंट राहायचं आहे. कधी, तर 16 ते 17 नोव्हेंबरला. मग त्या अनुषंगाने मग तुम्हाला ते प्रशिक्षण कधीपासून सुरू करण्यात येईल, ऑफलाईन ऑनलाईन काय आहे. ठीक आहे. स्टायपनच्या बाबतीत सगळी माहिती तुम्हाला तिथं मिळून जाईल. तर जे विद्यार्थी आहेत JEE आणि बार्टी, आपला JEE आणि काय नीटचे विद्यार्थी आहेत त्यांना प्रेझेंट राहणे बंधनकारक आहे. ठीक आहे. तर तुम्हाला समोरची माहिती ते कळवतील की प्रशिक्षण कधीपासून सुरू करण्यात येणार आहे वगैरे वगैरे. तर सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला त्या दिवशी तिथं मिळून जाईल. ओके. तुम्हाला पुस्तक मिळणार की नाही, टॅब मिळणार की नाही, या सर्व तुम्ही त्याची चौकशी करू शकता. आता याच प्रकारे लवकरच काय तर UPSC, बार्टी, MPSC, त्यानंतर मग आपला काय कंबाईन ग्रुप बी, ग्रुप सी, पोलीस भरती, बँकिंग, CGL याचे सुद्धा रिझल्ट 17 ते 21 नोव्हेंबरच्या दरम्यान येऊन जातील. ठीक आहे. 17 ते 21 नोव्हेंबरच्या दरम्यान तुमचे सर्व रिझल्ट येऊन जातील. त्याची काळजी करू नका. तर ते रिझल्ट अपलोड करत आहेत. ओके. तर यांचा आता डीव्ही झालेला आहे. आता यांना जे प्रशिक्षण संस्था आहे ते निवडण्यासाठी बोलवलेलं आहे. ठीक आहे. सो लवकरच आपला सुद्धा रिझल्ट लागेल. कोणाचा? बार्टी, सारथी, महाज्योती, TRTI आणि ARTचा. कोणता? UPSC, राज्यसेवा, कंबाईन ग्रुप बी, ग्रुप सी, पोलीस भरती. ठीक आहे. तर आपण आता प्रतीक्षा करूया, लवकरच पुढच्या हप्त्यामध्ये रिझल्ट लागू शकेल. ओके. सो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. तुमचे नवीन मित्र असतील कोणी JEE करणारे किंवा नीट करणारे, त्या विद्यार्थ्यापर्यंत हा शेअर करा. आणि माझ्या चॅनलला तुम्ही जर नवीन असाल तर, कारण मी नवीन अपडेट बार्टी संबंधित देत असतो. ठीक आहे. जे काही नोटिफिकेशन येईल त्याचं मी सविस्तर विश्लेषण करून विद्यार्थ्यांना सांगत असतो. तर या अपडेटसाठी माझ्या चॅनलला तुम्ही जर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा. ओके. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.